ओम अवधूत दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अभय वचन दिलेले आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत, मी त्यांचा बाळ आहे. त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे असं वचन दिलेलं आहे. आणि हे म्हणा, तू कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटांसमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना, अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार. कारण मी स्वामींचा बाळ आहे आणि स्वामी माझी आई आहे. म्हणून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामी माझं सर्व काही नक्कीच बघून घेतील. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असाच मनापासून असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आम्हाला सुखात ठेवा असं टाईप करा. मित्रांनो, आयुष्यात अनुभव येणं हे खूप गरजेचं असतं, कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात येत असते. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर स्वामी स्वतः देणार आहेत आणि स्वामी सर्व काही त्यांच्याकडून करून घेणार आहेत. म्हणून अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी राहाल तेवढे जास्त सुखात आणि आनंदात तुम्ही राहाल. म्हणून तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा, इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. नको ही वाहवा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे, जय जयकार तयांचाच गरजे. आणि असे माझे स्वामी माऊली आहेत. म्हणून एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व मात्र व्यर्थ आहे. म्हणून याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आपल्याकडे उरून जातो. म्हणून तुम्ही स्मरण हे भगवंताचं नक्कीच केलं पाहिजे. मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते, त्याला कारण स्वतः असतो आणि किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी तुमचं होऊन जाईल. म्हणून स्वतःला अनुभवी ने प्रचिती येते, ती प्रचिती खऱ्या भक्तीने, निस्वार्थ भावनेने आणि आपल्या गुरुचरणी आत्मसमर्पण केल्याने आणि गुरुशी समरस झाल्यावर ती आपल्याला मिळवावी लागत नाही. म्हणून तर गुरुकृपेने आपल्याला आपोआप अनुभवास येते आणि आपल्याला कळत जाते की आपण खरोखर भक्तीमध्ये आलो आहोत. म्हणून काही व्यक्तींचे हे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्वाचे नाही तर असणे मात्र महत्वाचे असते. म्हणून कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय आणि स्वामींच्या भक्तीमध्ये आपण लीन झालोय. म्हणून आईच्या कुशीसारखा विसावा ही कुठेच नाही, फक्त तो स्वामींच्या चरणी आहे आणि स्वामींना आपले सर्वांचे जे बाळ आहेत ते सांभाळून घेण्याची स्वामींची प्रगट इच्छा स्वामी व्यक्त करत असतात. फक्त आपण स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. जीवनात अशी वेळ येते की माणूस कितीही खरा आणि कितीही चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरलेला असतो. म्हणून 100 सुखांचा हिशोब एका दुःखाने वजा होऊन जात असतो. म्हणून लवकर मिळालेलं यश मनात अहंकार निर्माण करतं, तर संयम शिकून मिळालेलं यश चारित्र्य मात्र घडवत असतं. म्हणून श्रद्धा, सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठाई आहे तोवर सर्व बाजूंनी भरभराट होईल हे निश्चित आहे. म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बाळा, एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो, आम्ही आहोत तुझ्या बरोबर असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला धीरावा देत आहेत. म्हणून गुरुचरित्र तुम्हाला वाचलं पाहिजे. गुरुचरित्र वाचताना आपल्याला हे लक्षात येते की आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी चांगलं घडत असतं, फक्त आपल्याला ते दिसत नाही आणि स्वामी ते एक ना एक दिवस आपल्याला दाखवून देखील देत असतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे स्वामी शिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा, स्वामींची सेवा करा
आयुष्याच्या वाटेत कितीही काटे आले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आणि दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हटले जाते. म्हणून मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते. आणि चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो आणि त्या वेळी भगवान सगुण स्वरूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण मात्र नक्कीच करत असतात. म्हणून तर ही सृष्टी आतापर्यंत टिकून आहे. म्हणून उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचा देखील करावा, कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. कायम स्वामी सेवेत ह्या सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प आपण नक्कीच केला पाहिजे. म्हणून संकटात आपण जेव्हा एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तेच आपल्या लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत आणि तेच आपल्याला पुढेही घेऊन जाणार आहेत. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास आहे. म्हणून शेवटच्या फटक्याने जर दगड फुटला तर याचा अर्थ असा नाही की आधी मारलेले फटके व्यर्थ गेले असा नाही. म्हणून निरंतर कष्टानेच यशप्राप्ती होत असते. फक्त ती एका दिवसात होत नाही, तर त्यासाठी भरपूर कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. म्हणून स्वामी समर्थ कृपा पडली नाही ओस, प्रत्यक्ष समाधी जरी असली दूरकोस. आयुष्यातील असंख्य संकट सोडलं नाही एकटं कधी, ज्यांनी घेतली आहे आजच्या तिथीवर प्रत्यक्ष समाधी. आज भलेही ते नाही प्रत्यक्ष तरी त्यांना चिंता असते आपल्या बाबत. आजच्या तिथीवर सोडलं त्यांनी देह स्वरूप तरी नित्य अनुभवता आलं त्यांचं आत्मस्वरूप. म्हणून तिथीवर सोडतानाही त्यांनी देह निस्वार्थ कृपा आजही अनुभवतोय निसंदेह. आणि अशी कृपा कोणत्याच देवाने केली नाही तशी स्वामी समर्थांनी माझ्यावर केली आहे. कारण मी फक्त त्यांना सर्वस्वी मानतो आणि तेच माझे ईश्वर आहेत. म्हणून माझ्या यशात स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुम्हीच आणि तुमचीच कृपा माझ्यावर देखील नक्कीच आहे. म्हणून पाठी राखा कृपावंत, भक्त वत्सल समर्थ. नाही मानवाची आस, झाले लोभाचे ते दास. काय देणे त्यांच्या हाती, अनंत ब्रह्मांडाची संपत्ती. हीन दीन ऐसे जण, केले मायेने बंधन. आनंद म्हणे करुणा करा, बळे उतरी भवभारा. आणि मित्रांनो, असंच आपण स्वामींची प्रार्थना करायची आणि स्वामींचं गुणगान गायचं आहे. तेव्हा स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि चमत्कारही दाखवतील. म्हणून अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला सांगायची नाही, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. आणि व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी या जगामध्ये मिळत असतात. म्हणून तुम्ही त्यांच्यातले नक्कीच व्हायला हवे. म्हणून झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नवीन नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याचा विचार करा. यातच जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच दडलेला आहे. म्हणून आपल्याला आयुष्यात हजारो माणसे भेटतील, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील फक्त एकदाच भेटतील. त्यामुळे त्यांना नक्कीच तुम्ही जपायला शिका. आणि प्रार्थना कधी वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते गमावून बसतात. म्हणून त्यांनी फक्त स्वामींचं नामस्मरण एकदा करून बघावं. त्यांना सर्व अडथळ्यातून मुक्ती मिळेल आणि सर्व मार्ग त्यांना दिसायला लागतील. म्हणून रडू तर येतं होतं, पण डोक्यात आणि डोळ्यात ते दिसत नव्हतं. म्हणून चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच आहेत आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. स्वामी भक्तांनो, थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव आहे. आणि जो दिसतही नाही आणि भेटत नाही, पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने हाक मारा, तो धावून आल्याशिवाय राहत नाही. आणि असेच आपले स्वामी आहेत. म्हणून आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जोडले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी आणि स्वामी भक्त आपल्याला मिळाले. म्हणून अध्यात्म काय असते
थोडे थोडे आपल्याला समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. आणि अशक्य ते शक्य करणार कोण ते आपले स्वामी करणार आहेत हे जाणवू लागले. आणि या सर्वांच्या पाठीशी फक्त आपले स्वामी समर्थ प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष आहे, फक्त स्वामी सेवेत आपल्याला लक्ष घालायचं आहे. आणि स्वामी आपल्याला नक्कीच सर्व काही देऊ शकतात आणि आपण स्वामी भक्तीतून सर्व काही मिळवू सुद्धा शकतो. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण तसंच जगू शकतो. म्हणून स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्मीची पुण्याई असावी लागते. आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणून पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून झाल्या स्वामी राजभेटी. आणि स्वामींची भेट आणि आपली भेट त्यामुळे झालेली आहे. म्हणून स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र, स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया, स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट, स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट, स्वामी म्हणजे भक्तांसाठी न सरणारा कृपेचा सागर. आणि असेच आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून मित्रांनो, आयुष्याला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक वेळ फूल विकत घेऊन आनंदी होतो, तर दुसरा जण हा फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचं सुख आणि प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन्ही असतात. कारण फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र प्रत्येकात दिसत असते. म्हणून स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा माणसाला भाग्य लागत असतं. म्हणून या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे आणि यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवत असते. आणि सहज सर्व स्वामींना शक्य सुद्धा आहे. म्हणून भावनेनं मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येतं, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता नक्कीच येते. म्हणून गुरुचरित्रातील हीच महत्वाची शिकवण आपल्याला स्वामी सांगू इच्छित आहेत. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. म्हणून अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. आणि या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्यांचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आणि तो संपणार देखील नाही. म्हणून स्वामी कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. आणि जेवढे तुमचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. आणि एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला नक्कीच द्यायची ठरवलेली असते. आणि स्वामींच्या योजना अतिशय अतर्की असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं आणि तेवढंच आपण फक्त स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फूल जिथे जिथे जातं त्याचा सुगंध तिथे तिथे त्याच्या सोबत असतो. म्हणून आम्ही देखील तुझ्या सोबत असू, जिथे जिथे जाशील तिथे तिथे आम्ही तुझ्या सोबत असू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही गेले तिथे स्वामी तुमच्या बरोबरच नक्कीच राहणार आहेत. आणि जीवनात चांगले घडो वा ना घडो, परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि असे आपले स्वामी आपल्यासाठी चांगलाच विचार देखील करत असतात. म्हणून समस्त सृष्टीतील सर्व रहस्य त्यांच्या हातात आहेत आणि तुम्ही सतत त्यांचे स्मरण करीत जा. कारण त्यांचे ध्यान व अर्चना करा व सर्व सिद्धी तेच ते जन्मदाते आईसारखे आपले रक्षण करतात. आणि कोटी मातृत्वापेक्षा स्वामींचे प्रेम श्रेष्ठ असून ते सतत भक्तांवर त्यांचा वर्षाव नक्कीच करत असतात आणि शेवटपर्यंत ते नक्कीच करत असतात. म्हणून बाळा, नवस पेडला नाही म्हणून काही देव कोपत नाही. तुमची नियत आणि कर्म ही तुम्हाला नक्कीच देवापासून दूर करतात आणि तुमचे भाव बरोबर नसतात आणि तुम्ही लबाडीनं देवाला फसवू पाहता म्हणून देव नाराज होतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवा सरू दे माझे मी पणाच्या व पण तुझ्या दर्शने उधळो जीवन आणि नित्य करावे तुझे चिंतन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो, ओठांवरती तुझी जरी गुणगाथा
आणि हे स्वामी समर्था एवढी कृपा आमच्यावर करा. जर तुम्ही टेन्शन मध्ये आहात आणि ताणतणावात असाल तर फक्त स्वामींचे नाव घ्या. मन तुमच्या अगदी प्रसन्न होऊन जाईल आणि तुम्हाला नव्या वाटा देखील सापडतील. म्हणून लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. म्हणून द्वेषामुळे हिंसा घडते. म्हणून आपण कोणाचाही द्वेष मात्र करू नये. आणि आयुष्यात कोणाला द्वेष केला तर आपण चुकीचे मात्र नक्कीच ठरत असतो आणि चुकीच्या गोष्टी आपण अजिबात करू नये. म्हणून चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल तितकाच उशीर होत जाईल आणि हे विचित्र सत्य आहे. म्हणून फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते आणि जितकं मन हे फळासाठी आतुर तितकेच ते श्रद्धाहीन म्हणजे ते होणं असतं आणि तेच तुम्ही करायचं आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा लाभलोभ न करता जे मिळालं आहे त्यात समाधानी तुम्ही राहायचं आहे आणि समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल सुद्धा. म्हणून स्वामी समर्थांनी दिलेल्या अभिवचनाचा अर्थ संकटांचा सामना करा, त्यांच्यापासून दूर पळू नका. आणि मानवजन्म हा संकटाचे ओझे पाहण्यासाठी झालेला आहे आणि माझ्या भक्तीमुळे संकटे हे फुलाच्या पाकळी इतकी हलकी होतील आणि तुझ्या मनगटात त्यांच्याशी बोलण्याची व लढण्याचे बळ नक्कीच आम्ही देऊ असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि ते बळ स्वामींनी आपल्याला दिलं सुद्धा आहे आणि ते आपल्याला नक्कीच बघायला हवं आणि स्वामींची कृपा कशी होते हे अनुभवायला नक्कीच हवं. मित्रांनो, जिथे जिथे आपल्याला स्वामींच्या मदतीची गरज असते तिथे तिथे स्वामी महाराज आपल्या पाठीशी नक्कीच उभे असतात. आपण फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आयुष्याची वाटचाल करावी. करोडो लोकांना श्री स्वामी समर्थांचा अनुभव हा नक्कीच आलेला आहे. म्हणून माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा असे स्वामी म्हणत आहेत. कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे आणि ते तुझ्यासाठी शेवटपर्यंत चांगलंच असणार आहे. म्हणून तेच फक्त स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास आपण ठेवून त्यांच्या दिलेल्या मार्गाला आपण गेले पाहिजे आणि सर्व काही नीट होऊन आपले समाधान नक्कीच त्यात आपल्याला सापडेल. म्हणून यशस्वी व्यक्तींकडे दोन गोष्टी या असतात. एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून बाळा, तुझी अक्कलकोटला जाण्याची वेळ आणि स्वामी समर्थांचे दर्शन होण्याचा योग जवळ आलेला आहे आणि तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. फक्त वाक्य तुम्ही एकच दिवसातून म्हणत चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी आपले आभार. स्वामी, तुमच्या गुरु कृपेमुळेच हे सर्व शक्य झालंय. आपल्यासारख्या गुरु या मानव जन्मात लाभणं हे माझं सर्वश्रेष्ठ भाग्य मी समजतो. संसारात राहूनही परमार्थ साधण्याचा योग्य मार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. सर्व मोहापासून सुटका करून मोक्षापर्यंत पोहोचवण्याचा भक्ती मार्ग आपल्यासारख्या गुरुच दाखवू शकतो. म्हणूनच स्वामी सारख्या खऱ्या अर्थाने आपण गुरु माऊली आहात आणि जी वेळोवेळी भक्तांची काळजी घेते, भक्तांचे रक्षण करते आणि आपला कृपा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहोत हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जप आणि जप या दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आहे आणि स्वतःला सावरणे म्हणजेही जप आहे. तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान नक्कीच मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधच तुम्हाला मिळत राहील. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरज भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवसही आजचा चांगला जाणार आहे आणि सर्व दिवस तुम्हाला स्वामींच्या कृपेने चांगले जाणार आहेत. म्हणून आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळत असते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा आपल्याला मिळत असतो. म्हणून प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा जसं होत नाही ना, तसं आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या वाट्याला जे आले आहे ते आपल्याला भोगायलाच लागणार आहे आणि आपले प्रारब्धही आपल्याला भोगायला लागणार आहे. म्हणून आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात तुम्हाला सापडणार नाही. म्हणून एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे.
सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवतो, म्हणूनच त्याच्या हातून घोड चुका होत असतात. म्हणून त्याच्या मनाला वळण लागलेलं आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही आणि कधी तो चूक करत देखील नाही. म्हणून स्वामी म्हणतात, स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेताही येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, तुलना यामुळे आपली नाती बिघडू शकतात. असे होऊ देऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा. हे तत्व केव्हाही चांगले असते आणि त्यामुळे सर्वांना माफ करून आपण आयुष्यामध्ये पुढचं पाऊल ठेवलं पाहिजे. आयुष्यातील टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा आहे. भक्तांनो, रानात तण आणि मनात ताण कधी ठेवायचा नाही, कारण रानातला तण पिकांचा नाश करत असतो आणि मनातला ताण जगण्यातला सर्वनाश करतो. म्हणून मात्र आमचं नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून जगण्याचं सोनं करतं आणि आपल्या न कळत टळून जातात. आणि ते टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा आहे आणि ती गुरुकृपा अशीच आपल्यासोबत कायम राहणार सुद्धा आहे. फक्त तुम्ही नामस्मरण हे दररोज केलं पाहिजे, एवढंच स्वामींचं म्हणणं आहे. स्वामी भक्त हो, नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील, अशक्यही शक्य करतील आणि सर्व काही तुम्हाला आणून देतील. एवढे ताकद आपल्या स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. म्हणून केवळ रक्त संबंधाने कोणी आपले होत नसतात. निरपेक्ष सहवास, निस्सीम प्रेम, दृढ विश्वास आणि परस्परांना दिलेला अकृत्रिम सन्मान या गोष्टी परक्या माणसांनाही आपलेसे करून नक्कीच टाकत असतात. म्हणून इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपल्या मनात आली, ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देतो. म्हणून सगळ्या वासना नष्ट होतात. गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. म्हणून गुरुच्या अंगठ्याला खूप महत्त्व असतं. त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शन घेताना गुरुच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा ही जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्तांच्या या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र नक्कीच करावी. आणि तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. म्हणून तुम्ही एखादं नवीन काम करत असता तर ते काम करताना तुम्ही कधीच पराभूत होत नाही. तुम्ही एकतर जिंकता किंवा मग शिकत असता. म्हणून स्वामी समोर दिवा लावून शांत बसून जप करताना अचानक डोळ्यातून अश्रू आले तर समजावे तुमची सेवा स्वामीपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी तुमचं ऐकलं आहे. आयुष्यात आपुल्या कधी येई ते कोणी, मना माझी जाई घर करुणी, तयाची आठवण राही मनात साठवणी, वाटे दुःख ही ती जाता दूर निघुणी, म्हणून स्वामींना घ्यावे आपले करुणी, व्हावे सदा लीन त्याचे चरणी, दास म्हणे आपला नसे कोणी, या जगी स्वामी शिवाय दुजा कोणी. एवढे फक्त लक्षात ठेवायचे, स्वामींशिवाय आपल्या आयुष्यात या दुसरं कोणीही आपल्या सोबत नसणारे आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असणारे आणि ती हमी आपल्याला देत आहेत. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कसे येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून कधी कधी आयुष्यात असे प्रसंग असतात की जे मनाला आपल्या वाटतात, म्हणून आपल्याला त्यावर विश्वास ठेवतो. पण एकच गोष्ट जर 10 जण बोलत असतील तर आपले मनही कधी कधी चुकीचे असू शकते. हे पण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून शांतपूर्ण आयुष्याचे 2च नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. म्हणून सन्मार्ग आणि संगती लाभो सदा सत्संगती, हेच मागणे स्वामी आता, कधी भ्रष्ट न हो तुमची नीती. म्हणून स्वामींकडे तुम्ही हेच मागायचं आहे की आपली नीती कधीच भ्रष्ट झाली नाही पाहिजे. म्हणून स्वामी म्हणजे फुलांची पाकळी आहे, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून अपेक्षा कधीच करू नका की आपली स्तुती प्रत्येक जण करेल, पण नेहमी प्रयत्न एवढा नक्की करा की आपली निंदा कोणीही करू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकद सुद्धा असणार नाही. म्हणून जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते, तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात, असे स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून आपण फक्त भक्ती करत जायचं आहे आणि आपण फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही.
ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास याची फक्त तयारी करा की स्वामींचे नामस्मरण करा, आणि एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात सुद्धा. म्हणून चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. व्यक्ती चांगले आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. नक्कीच तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि त्या वागल्याने तुम्हाला चांगले दिवस सुद्धा येणार आहेत. म्हणून शुभ दिवस वगैरे असं काही नसतं. आपण कार्य करू तो दिवस मात्र शुभ असतो आणि ती वेळ शुभ मुहूर्त असते. कारण आपण जन्माला कधी आलो हे त्याचा शुभ मुहूर्त ठरवून आपण येत नसतो. आपण कधी पण जन्माला येत असतो. म्हणून शुभ मुहूर्त हा देवाने नक्कीच आपल्यासाठी काढलेला नाही आणि आपण ते मानायचं सुद्धा नाही. आपण जे काम सुरुवात करू तो आपला शुभ मुहूर्त आणि जाण्याची वेळ सुद्धा ठरलेली नाही. म्हणून तोही आपण जाण्याची वेळ ठरलेली असती तर तोही शुभ मुहूर्ताला आपण गेलो असतो. म्हणून शुभ मुहूर्त मांडण्याची गरज नाही. फक्त काम ही इमानदारीने आणि भक्ती ही प्रेमाने आणि प्रेम भावनेने करा. बस स्वामींना एवढंच पाहिजे असतं. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच घालवतोस आणि तूच चालवतोस. समस्या तूच देतोस, त्यातून तुझा आम्हाला शिकवतोस. आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव. कारण तू सोडून आम्हाला दुसरे या जगामध्ये कोणीच नाही आणि फक्त तुम्हीच आमच्यासाठी सर्व काही आहात. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात अनुभव येणं ही खूप गरजेचं असतं. कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात आपल्या येत असते आणि मग अनुभव हे खूप आयुष्यामध्ये महत्त्वाचे सुद्धा असतात. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर तो खूप काही आयुष्यामध्ये करणार आहे हे लक्षात ठेवा आणि भरपूर मोठ्या प्रगतीपथावर तो नक्कीच जाणार आहे आणि सर्व संकटांना सामोरे जाऊन तो एक वेगळा इतिहास नक्कीच रचणार आहे. मित्रांनो, आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावे असं वाटत असतं. पण श्रद्धा ठाम असेल तर शंका आपोआप दूर होतात आणि गुरुचरित्र आपल्याला निस्वार्थ निर्मळ भावना ही ठेवायला शिकवत असते. म्हणून स्वामी सांगतात, गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटी फिरवतो, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नावाने तुरटी फिरवल्याने मनातील वासनेचा गाळ खाली राहून मन स्वच्छ मात्र नक्कीच होत असते. आणि तसंच तुम्ही मन स्वच्छ देखील करायचे आहे. म्हणून एक पुस्तक म्हणून आयुष्याचा विचार करा, कारण त्यामध्ये जितके पुढे जाल तितकेच अधिक अर्थ आणि अनुभव बघायला नक्कीच मिळत असतात. म्हणून जेव्हा तू मनापासून मला हाक मारशील असे स्वामी म्हणत आहेत, तेव्हा मी येईल. मग कुठे, कधी, कसे याची चिंता करू नकोस, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन ते आपल्याला देत आहेत. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्यांचा हात आहे तो ह्या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि तेच महाराज आमचं सर्व काही आहेत आणि तेच आम्हाला सर्व काही ज्ञान देत आहेत. फक्त आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्यांचंच नामस्मरण करू. हा आम्ही सिद्धांत आणि हा आम्ही नक्कीच भरोसा हे तुम्हाला देऊ शकतो. स्वामी भक्तांनो, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपून टाकतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात गेला ना की तो मोठमोठी नक्कीच नाती संपून टाकत असतो. म्हणून ध्यानी ध्यास मणी आस सदैव आहे तुझाच भास, दूर असो की आस पास चिंतनी जपतो तुझ्या नामाचा प्रवास. आणि तो नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनातल्या रागीट विचाराने आपल्याला काही साध्य करता येत नाही. योग्य विचारसरणी आणि गोड बोलण्याने जीवनात खूप काही साध्य करता येते. म्हणून फक्त आपण गोड बोलले पाहिजे आणि चांगले बोलल्यानेच आपण भरपूर काही मिळवून घेऊ आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला सुद्धा मिळून जातील. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभरती उपभोगता येते आणि आयुष्यभर आपल्याला देव काहीही कमी करत नाही. म्हणून आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. स्वतःही आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तो आपला आत्यंतिक आनंद असतो. उपासनेचे कष्ट वाटू नयेत, तर उपासनेची गोडी लागावी आणि ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड ती नक्कीच वाटू लागते. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे नक्कीच मिळत जाईल. आणि जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते. कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे आणि मी सर्वत्र आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला वारंवार त्यासाठी सांगत असतात. म्हणून काही गोष्टी या कष्टमय असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन
त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. म्हणून पूर्ण प्रेमाने व श्रमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यानं सोपावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे आणि यातूनच खरे आपल्याला समाधान नक्कीच लाभणार आहे. आणि अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. म्हणून आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळली तो जीवनात नक्कीच खरा सुखी मनुष्य होऊ शकतो. म्हणून पापाचा मालक आणि चालक होण्यापेक्षा पुण्याचा नक्कीच मालक बना. आणि काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये म्हणा आणि नक्कीच तुम्ही भरपूर काही पुण्य कमवा हीच माझी अपेक्षा राहील. आणि स्वामींची भक्ती ही कधीच मनापासून सोडू नका, कारण स्वामी सर्व काही बघत आहेत आणि सर्व काही तुमच्यासाठी ते करणार सुद्धा आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायला विसरू नका. म्हणून मूर्ख शिष्याला उपदेश देणे, दुष्ट व्याभिचरणी श्रीचे पालन पोषण करणे आणि धनाचे नष्ट होणे तसेच दुःखी व्यक्तीबरोबर व्यवहार ठेवण्याने व्यक्तीला ये देखील कष्ट उचलावे लागतात. म्हणून चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीला ज्ञान देण्याने कोणतेही लाभ होत नाही, परंतु सज्जन आणि बुद्धिमान लोकांना त्यामुळेच नुकसान होते. म्हणून उदाहरणासाठी सुगरण पक्षी आणि माकडाची गोष्ट ही वाचकांच्या लक्षात असेल. मूर्ख माकडाला घर बनवण्याचा सल्ला देऊन सुगरणीला आपल्या घरट्यापासून दूर व्हावे लागले. अशा प्रकारे दुष्ट आणि कुलटाश्रीचे पालन पोषण करणे देखील सज्जन आणि बुद्धिमान व्यक्तीसाठी दुःखाचे कारण बनू शकते. दुःखी व्यक्तीशी व्यवहार ठेवणे असे म्हणण्यात चाणक्याचे तात्पर्य हे आहे की जी व्यक्ती अनेक रोगांनी पीडित आहे आणि ज्याचे धन नष्ट झाले आहे अशा व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणे बुद्धिमान लोकांस नुकसानकारकच होऊ शकते. येथे अनेक रोगांनी म्हणजे तात्पर्याने आजारांच्या संसर्गाशी आहे आणि पुष्कळ लोक संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असतात. त्यांच्या संगतीत स्वतः रोगी होण्याची शक्यता असते आणि ज्या लोकांचे धन नष्ट झाले आहे अर्थात त्यांचे दिवाळे वाजले आहेत अशावर एकदम विश्वास करणे कठीण असते आणि सर्व प्रकारच्या दुःखी व्यक्तींपासून दूर राहिले जाऊ शकत नाही. म्हणूनच येथे चाणक्यांचा या भागाचा योग्य अर्थ समजणे मात्र आवश्यक देखील आहे. म्हणून दुष्ट स्वभावाची कठोर वरचढ बोलणारी दुराचारणी स्त्री ही दूत तसेच दुष्ट स्वभावाचा मित्र तसेच तोंडावर उद्धट बोलणारा नोकर आणि ज्या घरामध्ये साप असण्याची शक्यता आहे अशा घरात राहणे या सर्व गोष्टी मृत्यूसारख्या आहेत. ज्या घरामध्ये दृष्टशी असते तिथल्या घराच्या मालकाची स्थिती कोणत्याही मृत्यू पावलेल्या व्यक्तीसारखीच असते, कारण त्यांची सत्ता काही चालत नाही आणि तो आतल्या आत कुढत मृत्यूच्या मार्गावर जायला तयार देखील असतो. म्हणून त्याच प्रकारे दुष्ट स्वभावाच्या मित्र देखील विश्वास करणे योग्य नसतो. केव्हा धोका देईल हे कळणार देखील नाही आणि तो नोकर किंवा आपल्या हाताखाली काम करणारी नक्कीच व्यक्ती उलटून आपल्या समोर दुरुत्तर करतात. ते केव्हाही आपल्याला असे नुकसान पोहोचू शकतात आणि जे अत्यंत दुःखदायक सिद्ध होऊ शकतात. म्हणून ज्या त्या प्रकारे जेथे सापांचा वास असतो तेथे राहणे देखील धोकादायक असते. किंवा सर्पदंश होईल हे सांगता येऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही कष्ट अथवा संकटापासून बचाव करण्यासाठी धनाचे रक्षण करायला पाहिजे आणि धन खर्च करून स्त्रियांचे रक्षण करायला पाहिजे. परंतु स्त्रिया आणि धनापेक्षा देखील जास्त आवश्यक आहे की व्यक्तीने स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि बुद्धिमान व्यक्तीने संकट किंवा वाईट दिवसांसाठी थोडे थोडे धन वाचून त्याचे रक्षण करायला पाहिजे, अर्थात धनाचा संग्रह करायला पाहिजे. परंतु वेळ आल्यावर संग्रहित धनापेक्षा देखील जास्त आपल्या पत्नीचे रक्षण करायला पाहिजे, कारण ती पत्नी ही अर्धांगणी असते आणि अनेक अशी कार्य आहेत जिथे धन कामाला येऊ शकत नाही आणि वृद्धावस्थेत पत्नीची भूमिका महत्वाची असते. परंतु चाणक्याचा विचार आहे की धन आणि स्त्रियांपाशी देखील व्यक्तीने स्वतःचे रक्षण करायला पाहिजे, अर्थात व्यक्तीचे महत्व या दोघांपेक्षा जास्त आहे. कारण जर व्यक्तीचा स्वतःचा नाश झाला तर त्याचा धन आणि स्त्रियाचा उपयोग करता येणार नाही. म्हणूनच व्यक्तीसाठी धन संग्रह आणि स्त्रियांचे रक्षण करण्याच्या अपेक्षेबरोबरच वेळ आल्यावर स्वतःचे रक्षण करणे अधिक महत्वाचे होऊन जात असते. म्हणून आपत्य काळासाठी अर्थात संकटापासून सुटका मिळवण्यासाठी धनाचे रक्षण करायला पाहिजे, कारण ज्यांच्याजवळ धन असते त्यांच्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करणे सहज शक्य होऊन जाते. आणि चाणक्याचे म्हणणे आहे की संकट काळासाठी धनाचा संग्रह करावा. परंतु श्रीमंत व्यक्ती असे मानतात की त्यांच्या लेखी संकटाचे काही महत्व नाहीये, कारण ते आपल्या धनाने सर्व संकटापासून वाचू शकतात. परंतु त्यांना हे माहीत नाही की लक्ष्मी चंचल आहे, ती कोणत्याही वेळी मनुष्याला सोडून जाऊ शकते. अशा स्थितीमध्ये संग्रहित केलेले धन कोणत्याही वेळी नष्ट होऊ शकते. म्हणून ज्या देशामध्ये आदर सन्मान नाही आणि ना कोणतेही उपजीविकेचे साधन नाही आहे, असे कोणीही बंद बांधव आणि नातलग देखील नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या विद्येची तसेच गुणांच्या प्राप्तीची शक्यता देखील नाही, असा देश सोडून द्यायला पाहिजे. अशा जागी राहणे योग्य नसते. म्हणून कोणत्या अन्य देशात अथवा कोणत्या अन्य जागी जाण्याचे एक प्रलोभन हे असे असते की
तेथे जाऊन कोणती नवीन गोष्ट, नवीन विद्या अथवा नवीन गुण शिकता येईल, परंतु जेथे यामधील कोणतीही गोष्टची शक्यता नसते अशा देशाला किंवा स्थानाला त्वरित सोडून द्यायला पाहिजे. म्हणून जेथे धनिक, क्षेत्रीय अर्थात वेदना जाणणारा ब्राह्मण, राजा, नदी आणि वैद्य या 5 गोष्टी नसतील त्या जागी देखील मनुष्याने राहू नये. धनवान लोकांमुळे व्यापारात वाढ होते आणि वेदांना जाणणारे ब्राह्मण धर्माचे रक्षण करतात आणि राजा न्याय आणि शासन व्यवस्थेला स्थिर ठेवतो. म्हणून नदीच्या पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता असते आणि रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी वैद्याची आवश्यकता असते. म्हणून चाणक्य म्हणतात, जेथे या 5 गोष्टी नसतील त्या जागेचा त्याग करणे श्रेयस्कर मात्र असते. म्हणून जेथे लोकयात्रा अर्थात आयुष्य चालवण्यासाठी उपजीविकेचे कोणतेही साधन नसेल, अर्थात व्यापार इत्यादी विकसित नसेल, कोणत्याही प्रकारचा दंड मिळण्याचे भय नसेल आणि लोकलज्जा नसेल, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कार्यामध्ये चतुर आणि कुशल नसेल, तर त्यांच्या दान देण्याची प्रवृत्ती नसेल, तेथे या 5 गोष्टी विद्यमान नसतील आणि तेथे देखील व्यक्तीने निवास नक्कीच करू नये. म्हणून काम झाल्यावर नोकर चाकरांचे, दुःख आल्यावर बंधू बांधवांचे, संकट आल्यावर मित्राचे, तसेच धनाचा नाश झाल्यावर आपल्या पत्नीच्या वास्तविकतेचे ज्ञान होते. म्हणून चाणक्य म्हणतात की जेव्हा नोकरावर एखादे कार्य सोपवले जाईल तेव्हा कळेल की तो किती योग्य आहे, ते कार्य करण्यामध्ये तो सक्षम आहे अथवा नाही. आणि त्याच प्रकारे जेव्हा व्यक्ती एखाद्या अडचणीत सापडते त्यावेळी भावंड, नातलगांच्या परीक्षेचा काळ असतो आणि की ते त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करतात, आणि मित्राची ओळख देखील संकटाच्या वेळेस होते. आणि व्यक्ती जेव्हा धनहीन होतो मग त्यांच्याबद्दलच्या प्रेमाचे कारण धन होते की वास्तविकता होती हे आपल्याला कळू लागते. आणि कोणत्याही रोगाने पीडित झाल्यावर, दुःख झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर, शत्रूंकडून संकट आल्यावर, राज्यसभेमध्ये तसेच स्मशान अथवा कोणाच्या मृत्यूसमयी जो व्यक्ती सोडून जात नाही, वास्तवमध्ये तोच खरा बंधू मानला जातो. म्हणून व्यक्ती रोगशय्येवर पडल्यावर अथवा दुःखी झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर, शत्रूंद्वारे कोणत्याही प्रकारचे संकट उत्पन्न झाल्यावर अथवा कोणताही खटला इत्यादींमध्ये अडकल्यावर, साक्षीदार इत्यादी सहकार्यांच्या रूपामध्ये कायदेशीर अटकेच्या वेळी मृत्यू झाल्यावर जो व्यक्ती स्मशानघाटावर सहकार्य करतो तोच खरा बंधू असतो. आणि अर्थात हेच प्रसंग असे असतात की जेव्हा मदत करण्याची आवश्यकता असते, परंतु जगाचा हा नियम आहे की जो कोणाची मदत करतो त्यालाच मदत मिळते आणि जो वेळेवर कोणाच्या मदतीला येत नाही त्याची सोबत कोण करेल हे लक्षात घ्यायला हवं. म्हणून जो मनुष्य निश्चित गोष्टींना सोडून अनिश्चित गोष्टींच्या मागे धावतो त्याचे कार्य किंवा पदार्थ हे नष्ट नक्कीच होत असतात. आणि चाणक्य म्हणतात की लोभाने ग्रस्त होऊन व्यक्तीच्या जीवाचा आटापिटा करू नये आणि जे मिळाले आहे त्यामध्ये समाधान मानावे. आणि जो व्यक्ती हातात जे आहे ते सोडून मृगजळांच्या मागे धावतो त्यामुळे त्याच्या हातातील निष्ठून जाते. आणि नक्कीच प्राज्ञ अर्थात बुद्धिमान व्यक्तीच्या श्रेष्ठ कुळामध्ये जन्मलेला कुरूप सौंदर्यहीन मुलीशी देखील विवाह करावा, परंतु नीच कुळामध्ये जन्मलेल्या सुंदर मुलीशी विवाह करू नये. तसे तर विवाह आपल्या बरोबरीच्या कुळामध्येच करावा. म्हणून आचार्य चाणक्यांनी येथे एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगितली आहे. लग्न विवाहासाठी सुंदर मुलगी बघितली जाते. सुंदरतेमुळे लोक मुलीचे गुण आणि कुळ दोन्ही बघत नाहीत आणि अशा मुलीची विवाह करणे नेहमी दुःखदायक असते, कारण नीच कुळाच्या मुलींचे संस्कार देखील नीचच असतील आणि तिचा विवाह करायचा बोलण्या चालण्याचा स्तर देखील खालचा असेल. परंतु उच्च व श्रेष्ठ कुळाच्या कन्येची आचरण देखील श्रेष्ठ असेल आणि विचार व व्यवहार देखील श्रेष्ठ असेल. भले ती मुलगी कुरूप व सौंदर्यहीन असेल आणि तिचे कार्य ती नक्कीच करेल, त्यामुळे आपल्या कुळाचा मान वाढेल. आणि नीच कुळाची मुलगी आपल्या वागण्याने कुटुंबाच्या प्रतिष्ठेला बिघडवेल. तसे देखील विवाह नेहमी आपल्या बरोबरीच्या कुळामध्येच नक्कीच करणे योग्य असते. म्हणून आपल्यापेक्षा त्या चुकीच्या कुळामध्ये नक्कीच जाऊ नये. म्हणून ते कुळ हे असे यात म्हटले आहे की ते व्यक्तीचा स्वभाव आणि त्या व्यक्तीचं चालढलन याच्यावर ते कुळ हे नक्कीच ठरत असते, ना की त्यांच्या नावावर किंवा मग कशावर ते ठरत असते. म्हणून इथे तुमच्या दिमागामध्ये हे स्पष्ट झाले पाहिजे की त्यांचा स्वभाव आणि त्याच्या वागण्यावरून त्यांचे कुळ हे ठरत असते. म्हणून नखीनाम अर्थात मोठी मोठी नखं असलेले वाघ आणि चित्ते इत्यादी प्राण्यांची आणि विशाल नद्या, तसेच शृणीनाम यांचे अर्थात मोठमोठ्या शिंगाचे बैल इत्यादी पशूंचा आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे अर्थात यांची तलवार उचललेली आहे अशा स्त्रियांवर आणि राजाशी संबंधित कुळातील व्यक्तींवर विश्वास करू नये, कारण मोठी मोठी नखं असलेल्या हिंसक प्राण्यांपासून दूर राहायला पाहिजे. ज्या नद्यांचे बांध अथवा तट पक्के नसतील त्यांच्यावर याकरिता विश्वास केला जाऊ शकत नाही, कारण न जाणे केव्हा त्यांचा वेग प्रचंड रूप धारण करेल आणि केव्हा त्यांची दिशा बदलेल. न जाणे त्या कधी आणि कुठे वाहण्याला सुरुवात करतील. म्हणून अशा नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांचे संसार नेहमी उजाडत असतात आणि त्याच प्रकारे मोठमोठ्या शिंगाचे बैल इत्यादी पशूंचा देखील भरवसा देता येत नाही. न जाणे केव्हा त्यांचा स्वभाव बदलेल आणि ज्या मनुष्याजवळ तलवार इत्यादी कोणतीही हत्यार असेल
त्याच्यावर देखील विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, कारण तो लहानशा गोष्टीमुळे संतापून आक्रमण करू शकतो. म्हणून त्याच प्रकारे चंचल स्वभावाच्या स्त्रियांवर देखील विश्वास करू नये. राजाशी संबंधित आणि त्यांच्या कुळातील देखील व्यक्तीबरोबर देखील विश्वास करणे योग्य नाही. ते कधी पण राजाचे कान भरून आपले नुकसान करू शकतात, एवढे लक्षात ठेवा. म्हणून विषामध्ये जर अमृत असले तर त्याला ग्रहण करायला पाहिजे, कारण अपवित्र आणि अशुद्ध वस्तू देखील जर सोने अथवा मूल्यवान वस्तू पडलेली असेल तर ती उचलण्यासाठी योग्य असते. म्हणून जर नीच मनुष्याजवळ एखादी चांगली विद्या, कला अथवा गुण असेल तर शिकण्यात काहीच नुकसान नाही. त्याच प्रकारे दुष्ट कुळामध्ये जन्मलेल्या चांगल्या गुणांनी युक्त स्त्री रूपी रत्नाला स्वीकारायला नक्कीच पाहिजे. या श्लोकामध्ये आचार्य चाणक्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य हेच आहे की जर एखाद्या नक्कीच खालच्या व्यक्तीजवळ एखादा उत्तम गुण अथवा विद्या असेल तर ती विद्या त्याच्यापासून शिकायला पाहिजे. अर्थात व्यक्तीचे नेहमी या गोष्टीचा प्रयत्न करावा की जिथून देखील त्याला चांगल्या वस्तूंची प्राप्ती होत असेल आणि चांगल्या गुणांना आणि कलेला शिकण्याची संधी प्राप्त होत असेल तर ती हातातून जाऊ देऊ नये. आणि विषामध्ये अमृत आणि घाणीत सोने याचा अर्थ नीच व्यक्ती जवळचे गुण आहेत आणि हे समजून घेतले पाहिजे. म्हणून पुरुषांपेक्षा स्त्रियांचा आहार अर्थात भोजन दुप्पट असते, बुद्धी 4 पट, 6 पट आणि कामवासना 8 पट असते. म्हणून अर्थात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भोजन करतात. चाणक्य स्त्रीच्या बुद्धीला देखील पुरुषांपेक्षा जास्त मानतात आणि त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्यात पुरुषांपेक्षा बुद्धी आणि चातुर्य 4 पट असते. आणि साम्य देखील त्यांना पुरुषांपेक्षा अधिक साहसी मानले गेले आहे. म्हणून त्यांच्यात पुरुषांपेक्षा 6 पट अधिक साहस आणि कामवासना देखील पुरुषांच्या तुलनेत 8 पट अधिक सांगितले आहे. म्हणून काळ बदलता राहतो आणि काळानुसार परिस्थिती देखील बदलत राहते. आणि ही सर्वात मोठी गोष्ट जर सर्वच मानतात किंवा स्त्रिया आणि लज्जाशील असतात, परंतु पुरुषांपेक्षा दुप्पट भोजन करण्याची गोष्ट साधारणतः स्त्रियांवर लागू होते आणि त्या पुरुषांपेक्षा जास्त श्रम करतात. आणि भारतामध्ये असे अनेक प्रदेश आहेत जिथे पुरुषांपेक्षा स्त्रिया शेतांमध्ये काम करतात आणि काही प्रदेश असे आहेत जिथे कुळाची स्त्री आहे आणि अर्थात स्त्रीच सर्व कुटुंबाचे भरण पोषणाचे उत्तरदायित्व सांभाळते. आणि स्त्रीच्या सहभागामध्ये आणि संबंधामध्ये सांगितले जाऊ शकते की अनेक अशी कार्य करते की जी करण्याच्या अगोदर पुरुष कित्येक वेळा विचार करतात आणि संशयाच्या दृष्टीने बघतात. म्हणून इतिहासामध्ये वीरांगना, लक्ष्मीबाई इत्यादी अशी उदाहरणं नक्कीच आहेत जिथे स्त्रियांनी पुरुषांपेक्षा अधिक साहसाचा परिचय दिलाय. आणि राहिली कामवासनेची गोष्ट, याचे कारण असे असू शकते की पुरुष नेहमी उतावळा असतो, परंतु लज्जा स्त्रीचे आभूषण आहे. म्हणून ती लज्जावश कधीच स्वतःची कामवासना प्रकट होऊ देत नाही, हेही त्याचे कारण असू शकते. आणि हे स्पष्टपणे नक्कीच सांगत आहेत आणि चाणक्य तुम्हाला समजून देत आहेत, कारण या गोष्टी कोणीच बोलत नाही. ही भारतीय परंपरा आहे आणि राहिली आहे की जेव्हाही कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करण्याआधी ते कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावे याकरता देवी देवतांचे अथवा ईश्वराचे स्मरण केले जाते. म्हणून चाणक्य नीतीची प्रमुख भावना हीच आहे की मानवाने ती वाचून या गोष्टीला योग्य प्रकारे जाणून घ्यावे की कोणते काम योग्य आहे आणि कोणते काम अयोग्य आहे. म्हणून त्यांनी प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये सांगितलेल्या गेलेल्या नियमानुसारच हे पुस्तक नक्कीच लिहिले आहे आणि ते तुम्ही नक्कीच वाचावे आणि चाणक्यांचे म्हणणे ऐकावे. त्यांचे म्हणणे आहे की हे नक्कीच ऐकून लोक आपल्या कर्तव्य आणि अकर्तव्याबाबत योग्य प्रकारे ज्ञान मिळवू शकतील. आणि राजकारणाच्या ज्ञानाने मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करून वेळेनुसार चांगल्या आणि वाईटांमध्ये फरक करू शकतो. म्हणून सर्वात आधी आचार्य चाणक्यांनी हे सांगितले आहे की दुष्ट लोकांच्या संगतीत बुद्धिमान मनुष्याला देखील दुःख झेलावे लागते. आणि चाणक्याने मानवाच्या आयुष्यामध्ये धनाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की मानवाला संकट काळासाठी धनाचा संग्रह करायला पाहिजे. त्या धनाने आपल्या मुलाबाळांचे तसेच पत्नीचे रक्षण देखील करायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर त्यांचे हे देखील म्हणणे आहे की मनुष्याने स्वतःच्या संरक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आणि त्या लोकांजवळ पैसा आहे ते कोणत्याही संकटाचा सामना पैशांद्वारे नक्कीच करू शकतील आणि त्यांना सर्व काही साध्य देखील होऊ शकेल. म्हणून एखादे कार्य करण्याचे जर मनात ठरवले असेल तर त्याचा जाहीर उल्लेख करू नका. मनात योजलेल्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यावर विचार मंथन करून त्याचा उल्लेख न करता मनात योजलेल्या विचारांचे कार्यात रूपांतर कराव्यास नक्कीच आपण हवे. म्हणून चाणक्य या श्लोकात स्त्रियांच्या मध्ये असलेल्या काही स्वाभाविक दोषांचे वर्णन करतात. खोटं बोलणे, विचार न करता कोणत्याही कार्याचा प्रारंभ करणे, दुस्साहस करणे, कपट करणे, मूर्खतापूर्वक कार्य करणे, लोभ करणे, अपवित्र राहणे आणि निर्दयता या गोष्टी स्त्रियांचे स्वाभाविक दोष आहेत. स्त्रियांमध्ये नेहमीच हे दोष आढळतात आणि त्या साधारणतः गोष्टीवर खोटं बोलतात आणि आपल्या शक्तीचा विचार न करता अधिक साहस दाखवतात आणि कपटाने कार्य करतात. म्हणून त्याचबरोबर मूर्खपणा आणि अधिक लोभ, अस्वच्छ राहणे तसेच निर्दयी होणे या अशा गोष्टी नेहमी स्त्रियांच्या स्वभावामध्ये असतात. म्हणून
हे स्त्रियांचे स्वाभाविक दोष आहेत आणि अर्थात अधिकांश स्त्रिया या दोषांनी युक्त असतात. आणि आता तर स्त्रिया शिक्षित होत आहेत, परंतु आत विष भरलेले आहे, वरून गोड आणि आतून दुष्ट, अशा व्यक्तीला मित्र म्हटले जाऊ शकत नाही. हे फक्त लक्षात ठेवा. जो मित्र खोटा आहे त्याच्यावर विश्वास करू नये आणि जो मित्र आहे त्याच्यावर देखील कधी विश्वास करू नये. कारण असे होऊ शकते की तो मित्र कधी नाराज होऊन सर्व गुप्त गोष्टी प्रकट करेल हे सांगता येत नाही. म्हणून चाणक्य मानतात की जो व्यक्ती चांगला मित्र नसेल त्याच्यावर जर विश्वास ठेवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. परंतु तर त्याचे हे म्हणणे देखील आहे की योग्य आहे की चांगल्या मित्राच्या संबंधांमध्ये देखील पूर्णपणे विश्वास करू नये. कारण कोणत्याही कारणामुळे तो नाराज झाला तर सर्व गुप्त गोष्टी सांगू शकतो. म्हणून आज मोठमोठ्या शहरांमध्ये जे अपराध वाढत आहेत, ती वाईट कृत्य होत आहेत, त्यांच्या मागे परिचित व्यक्तींचा हातच असतो. आणि म्हणून अथवा या म्हणीप्रमाणे घरच्यांनीच पाठीत खंजीर खुपसला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आणि जो खूप चांगला मित्र बनतो तो घराच्या सदस्यासारखाच असतो आणि नक्कीच व्यक्ती भावविषय होऊन त्याला आपल्या सर्व गुप्त गोष्टी सांगतो. मग जेव्हा कधी त्यांच्यात गैरसमज अथवा बेबवाण उत्पन्न होतात तर तो जो कथित मित्र व्यक्तीला नुकसान पोहोचवतो हे लक्षात ठेवा. म्हणून मनात योजलेल्या कार्यांना तोंडाने प्रकट करू नये, परंतु मनपूर्वक योग्य प्रकारे विचार करून त्यांचे रक्षण करायला पाहिजे आणि मौन राहून त्या विचार केलेल्या गोष्टीला कार्याच्या रूपामध्ये बदलायला पाहिजे. म्हणून आचार्य चाणक्याचे म्हणणे आहे की व्यक्तीने कधी आपल्या मनातील गोष्टींना उघड करू नये. त्याला जे कार्य करायचे आहे आणि त्याला आपणच आपल्या मनातच ठेवायचे आणि वेळ आल्यावर पूर्ण करावे. म्हणून काही लोक जे काही करू इच्छितात त्यांच्याबद्दल सारखे बोलत राहतात. अशा प्रकारे त्यांच्या गोष्टीचे महत्व कमी होत असते हे लक्षात घ्यावे. आणि जर कोणत्याही कारणामुळे जो व्यक्ती ठरवलेलं काम पूर्ण करू शकला नाही तर त्याचा उपवास व्हायला लागतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचा विश्वास देखील कमी व्हायला लागतो. मग काही काळानंतर असे व्हायला लागते की लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतच नाही आणि त्या व्यक्तीला नुसत्या गप्पा हाकण्यासारखे समजले जाते. म्हणून मनुष्याने बोलण्यापेक्षा करण्याबाबत अधिक प्रयत्नशील राहिले पाहिजे. म्हणून मूर्खता नेहमीच कष्टदायक असते आणि तारुण्य देखील निश्चित रूपाने दुःखदायक असते. आणि त्याचबरोबर दुसऱ्या घरामध्ये निवास करणे अर्थात कोणावर आश्रित होऊन राहणे अत्यंत कष्टदायक देखील असते. म्हणून मूर्ख आणि अत्यंत कष्टदायकच असते, कारण मूर्ख व्यक्तीला योग्य आणि अयोग्यतेचे ज्ञान नसते. आणि मूर्खाप्रमाणेच तारुण्य देखील दुःखदायक याकरता मानले गेले आहे. कारण तारुण्यामध्ये व्यक्ती कामवासनेच्या आवेगामध्ये उत्तेजित होऊन कोणतेही मूर्खतापूर्ण कारणे करू शकतो आणि ज्यामुळे त्याला अनेक कष्ट सहन करावे लागतात. आणि चाणक्य म्हणतात या गोष्टी तर कष्टदायक आहेतच, परंतु यापेक्षा देखील अधिक कष्टदायक आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये राहणे. आणि कारण दुसऱ्याच्या घरामध्ये राहिल्याने व्यक्तीचे स्वातंत्र्य नक्कीच समाप्त होत असते. म्हणून सर्व पर्वतावर रत्न आणि माणिक मिळत नाही ना प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये मोती उत्पन्न होतात. त्याच प्रकारे सज्जन पुरुष सर्व स्थानावर मिळत नाही आणि सर्व जंगलामध्ये चंदन देखील उत्पन्न होत नाही. म्हणून अनेक पर्वतांवर भले काही रत्न मिळू शकतात, अनेक खाणींमध्ये अन्य रत्न देखील प्राप्त होऊ शकतात, परंतु सर्व पर्वतांवर अथवा खाणींमध्ये माणिक प्राप्त होऊ शकत नाही. कारण माणिक एक लाल रंगाचे बहुमूल्य रत्न आहे. आणि असा समज आहे की हत्तीच्या त्या अधिकांश अशिक्षित स्त्रिया उपरोक्त दोषांनी युक्त असतात. एवढे आपण लक्षात ठेवले पाहिजे की भोजनासाठी चांगले पदार्थ प्राप्त होणे, ते खाऊन पचवण्याची शक्ती असणे, सुंदर पत्नी मिळणे, तिच्या उपयोगासाठी कामशक्तीचे असणे आणि धनाच्या बरोबरच दान देण्याची इच्छा असणे या गोष्टी मनुष्याला महान तपामुळेच प्राप्त होऊ शकतात, त्याशिवाय अजिबात नाही. म्हणून भोजनामध्ये चांगल्या पदार्थाची इच्छा सर्वच करतात, परंतु त्या प्राप्त होणे आणि त्यांचा पचवण्याची शक्ती असणे देखील आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांची पत्नी सुंदर असावी, परंतु व्यक्तीमध्ये कामशक्ती देखील असायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांच्याजवळ धन असावे, परंतु धन मिळाल्यानंतर किती लोक असे असतात की ते त्यांचा सदुपयोग करतात आणि धनाचा सर्वात चांगला सदुपयोग दानामध्येच आहे. म्हणून चांगली अंधारगिनी आणि शारीरिक शक्ती, पौरुषता आणि निरोगीपणा, धन तसेच वेळ आल्यावर गरज पडल्यावर कोणाची मदत करण्याची प्रवृत्ती आणि पूर्वजन्मांच्या काही चांगल्या कर्माद्वारेच प्राप्त होऊ शकते. म्हणून ज्याचा मुलगा आज्ञेमध्ये राहतो, पती पत्नीच्या इच्छेनुसार कार्य करतो आणि व्यक्ती धनाच्यामुळे पूर्ण तऱ्हेने समाधानी आहे आणि त्याच्यासाठी पृथ्वी स्वर्गाच्या समान आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये सुखी राहू इच्छितो, म्हणून स्वर्ग प्राप्तीची भावना त्याच्या मनामध्ये असते. परंतु चाणक्य म्हणतात की त्याचा पुत्र आज्ञेमध्ये आहे आणि पत्नी त्यांच्या इच्छेनुसार कार्य करते, अर्थात त्याच्या आज्ञेचे पालन करते आणि स्वतः कमावलेले धनाने समाधानी आहे, ज्याला लाभ आणि अधिक कमावण्याची इच्छा नाही. आणि वास्तवामध्ये अशा मनुष्यासाठी हे जगत स्वर्ग आहे आणि कोणत्याही अन्य प्रकारच्या स्वर्गाची कल्पना करणे व्यर्थ नक्कीच आहे. म्हणून याच गोष्टीमध्ये सुख आणि दुःख लपलेले देखील आहे. म्हणून पुत्र त्यांनाच म्हटले जाऊ शकते जे पित्याचे भक्त असतात आणि पिता देखील तोच आहे
जो मुलांचे पालन पोषण करतो. त्याच प्रकारे मित्र देखील तोच आहे ज्याच्यावर विश्वास केला जाऊ शकतो. भार्या अर्थात पत्नी देखीलच आहे तिच्यामुळे सुखाची प्राप्ती होते. म्हणून चाणक्याचे मान्य आहे तो जो गृहस्थ सुखी आहे ज्याची मुलं आपल्या आज्ञेत आहेत आणि त्यांच्या आज्ञेचे पालन नक्कीच करतात. आणि जर नक्कीच तुम्ही समोर असल्यावर गोड गोड बोलणारा परंतु पाठ फिरवल्यावर काम बिघडवणारा अशा मित्राला घड्याप्रमाणे त्यागला पाहिजेत. आणि त्याच्या काठावर तर दूध भरलेले आहेत आणि परंतु आत विष भरलेले आहेत. आणि जो मित्रांच्या समोर गोड बोलतो आणि त्याच्या पाठीमागे त्यांची निंदा करून कामाला बिघडवतो अशा मित्राचा त्याग करणेच उत्तम आहे. आणि चाणक्य म्हणतात की तो त्या भांड्यासारखा आहे ज्याच्या वरच्या भागात दूध भरले आहे परंतु गंडस्थळामध्ये एक बहुमूल्य मोती असतो. परंतु हा मोती सर्व हत्तींच्या मस्तकामध्ये मिळत नाही. ज्या प्रकारे जंगल तर खूप आहे परंतु सर्व जंगलामध्ये आणि वनांमध्ये चंदनाचे वृक्ष मिळत नाही त्याच प्रकारे सज्जन व्यक्ती देखील सर्व स्थानांवर दिसत नाहीत. अर्थात श्रेष्ठ वस्तू मिळणे दुर्लभ असते हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून बुद्धिमानी लोकांनी आपल्या मुलं मुलींना अनेक चांगल्या प्रकारच्या गुणांनी युक्त करावे आणि त्यांना चांगल्या कार्यामध्ये गुंतवावे. कारण नीती जाणणारे आणि चांगल्या गुणांनी युक्त असलेले सज्जन स्वभावाचे व्यक्तीच कुळामध्ये पूजनीय नक्कीच होतात. म्हणून चाणक्य म्हणतात की बालपणात मुलांना ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाईल त्यांच्या जीवनाचा विकास त्याच प्रकारे होईल. म्हणून आई वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांना अशा मार्गांवरून चालायला शिकावे ज्यामुळे त्यांच्या चातुर्याबरोबरच चारित्र्याचा विकास व्हावा. कारण गुणी व्यक्तीमुळेच कुळाची शोभा नक्कीच वाढत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पुढे जाताना विचार करून नक्कीच तुम्ही हे निर्णय नक्कीच घेतले पाहिजे. आणि एक गोष्ट व्यक्तीने एका श्लोकाचे वेद मंत्राचे अध्ययन चिंतन आणि अथवा मनन करायला पाहिजे. आणि जर तो पूर्ण श्लोकांचे चिंतन मनन करू शकत नसेल तर त्याने अर्ध्या अथवा त्याच्या एका भागाचे आणि जर एका भागाचे देखील तर एका अक्षराचे दररोज अध्ययन करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने हे कर्तव्य आहे आणि त्याने ते आपला दिवस व्यर्थ घालवू नये. त्याने अध्ययन इत्यादी चांगल्या कार्यांना करीत आपल्या दिवसाला सार्थक बनवायचा प्रयत्न करायला पाहिजे. चाणक्य म्हणतात की मनुष्य जन्म मोठ्या भाग्याने मिळतो म्हणूनच तो व्यर्थ गमवू नये. म्हणून त्याने आपला वेळ आपल्या दिवस वेदादी शास्त्रांचे अध्ययनामध्ये व्यतीत करावा. तसेच त्याचबरोबर दान इत्यादी चांगले कार्य देखील नक्कीच करावे. म्हणून आपल्या जे वृक्ष पूर्णपणे नदी किनाऱ्यांवर उत्पन्न होतात आणि जे श्री दुसऱ्यांच्या धरामध्ये नक्कीच राहते, ज्या राजाचे मंत्री चांगले नसतात ते लवकर नष्ट होत असतात. आणि नदी किनारे असलेल्या वृक्षांचे आयुष्य किती दिवसांचे असेल हे कोणी सांगू शकत नाही. कारण नद्या पूर तसेच वादळाच्या वेळेस आपल्या किनाऱ्यावर असलेल्या झाडांनाच नाही तर आपल्या जवळच्या असलेल्या पिकांना आणि वत्सांना देखील उजाड बनविते. त्याच प्रकारे नक्कीच तुम्ही उजाड होऊ शकतात. म्हणून ब्राह्मणाचे बल विद्या आहे, राजाचे बल त्यांची सेना आहे, व्यापाऱ्यांचे बल त्यांचे धन आहे आणि शूद्रांचे बल त्यांचे दुसऱ्यांची सेवा करणे आहे. म्हणून ब्राह्मणांचे कर्तव्य आहे की त्यांनी विद्या ग्रहण करावी, राजांचे कर्तव्य आहे की त्यांनी सैनिकांद्वारा आपल्या बलाला वाढवत राहावे आणि व्यापाऱ्यांनी पशुपालन आणि व्यापाराद्वारा धन वाढवावे आणि शूद्रांचे बल श्रेष्ठ लोकांची सेवा करणे आहे. म्हणून वस्तुतः चाणक्याने श्लोकात चारी वर्णाच्या कर्तव्यांचा संकेत दिलाय आणि भावार्थ हा आहे की चारी वर्णांनी आपल्या कार्यात निपुण असावे. काळानुरूप 4 वर्ण मानले जात असतील परंतु तथ्य हे आहे की वर्णाची मान्यता कार्यावर अवलंबून असते. म्हणूनच कोणत्याही कुळामध्ये जन्म घेणारी व्यक्ती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल तर त्याला ब्राह्मणच मानले जाईल. आणि जो व्यक्ती व्यापार वाढवतो आणि शेतीच्या कामांमध्ये लागलेला आहे, पशुपालन करतो, त्याला वैश्य मानले जाईल. आणि जो सेनेमध्ये भरती आहे अथवा सेनेशी संबंधित कार्य करतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाईल. आणि बाकी व्यक्ती शूद्रांच्या श्रेणीमध्ये येतात. आणि शूद्र देखील शिक्षित असू शकतो परंतु कोणत्या देखील वर्णामध्ये उत्पन्न झालेले व्यक्ती जी लोकांची सेवा करण्याच्या कार्यामध्ये असलेल त्याला शूद्र मानले जाईल. परंतु शूद्राचा अर्थ नीच असा नाहीये. अनेक व्यक्ती महान व्यक्तींनी वेळ आल्यावर सेवा कार्य करून म्हणून उदाहरणे सादर केली आहेत. म्हणून शूद्रांचा नीच म्हटले जाऊ शकत नाही आणि ते तसे नसतेही. फक्त ते मनामध्ये आपण साठवून ठेवलेले आहे कारण तेही चांगलेच असतात. म्हणून ब्राह्मण लोक दक्षिणा प्राप्त झाल्यानंतर यजमानाचे घर सोडतात आणि विद्या प्राप्त केल्यानंतर शिष्य गुरुच्या आश्रमाला सोडतात. आणि वनामध्ये आग लागल्यानंतर तेथे राहणारे हरिण इत्यादी पशु त्या जंगलात सोडून दुसऱ्या एखाद्या जंगलामध्ये चालू लागतात. म्हणून भावार्थ हा आहे, जर कोणी व्यक्ती एखाद्या विशेष कार्यासाठी कोणाजवळ गेला तर त्याने आपले कार्य पूर्ण झाल्यावर ती जागा सोडून द्यायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे ब्राह्मण लोक यजमानाकडून एखाद्या कार्याच्या पूर्तीनंतर दक्षिणा मिळवल्यावर आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात, त्याच प्रकारे शिष्य देखील विद्यार्जन झाल्यावर आपल्या घरी निघून जातात. आणि जेव्हा एखाद्या जंगलामध्ये आग लागते तर तेथे राहणारे पशु देखील जंगलाला सोडून दुसऱ्या एखाद्या जंगलात शोधामध्ये निघतात. अर्थात व्यक्तीने आपले कार्य समाप्त झाल्यावर कोठेही नक्कीच येथे ठाण मांडून बसू नये आणि नक्कीच दुसरी ठिकाणी गेले पाहिजे.
म्हणून प्रेम व्यवहार बरोबरीच्या व्यक्तींमध्येच टिक असतो. आणि जर नोकरी करायचीच असेल तर राजाची नोकरी करावी. कार्य अथवा व्यवसायामध्ये सर्वात चांगले काम व्यापार करणे आहे. आणि त्याच प्रकारे उत्तम गुणांच्या स्त्रींची शोभा घरामध्येच असते. म्हणून आपल्याला बरोबरीच्या व्यक्तींशी प्रेम संबंध अथवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेवण्याचा आणि गोष्टींचा भावार्थ हा आहे की दोघांना आपला आदर सन्मान आणि समाजामध्ये असलेली स्थिती लक्षात राहील. आणि अशा प्रकारे ते दोघे एका दुसऱ्याकडे लक्षात ठेवतील व त्यांच्यामधील मैत्री टिकून राहील. आणि अशाच प्रकारे जर व्यक्तीला नोकरी किंवा कोणत्या सेवा कार्यामध्ये जायचे असेल तर त्याने प्रयत्न करावा की सरकारी नोकरी प्राप्त होईल. कारण त्यामध्ये एखादा प्रवेश केल्यावर निवृत्तीपर्यंत कोणत्याही विशेष प्रकारचे तंटे नसतात. आणि त्यावर देखील आचार्य म्हणतात की जर व्यक्तीने स्वतःचा कोणताही व्यापार केला तर अतिउत्तम आहे. आणि घरच्यांबाबत म्हटले गेले की त्याला घराला शोभा येते. आणि जेथे उत्तम गुणांनी युक्त स्त्री असेल, सुंदर आणि रूपवान स्त्रीने इकडे तिकडे न भटकता घरामध्ये राहणे नक्कीच चांगले देखील असते. म्हणून या अध्यायाचा सार मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की प्रारंभामध्ये नक्कीच तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकला असाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असाल. म्हणून या श्लोकात चाणक्य लक्ष्मीचा वास कुठे असू शकेल याचे मार्गदर्शन करतात. आणि जिथे मूर्खाची म्हणजे अयोग्य अपात्र लोकांचा आदर सत्कार होत नाही, पती पत्नीत कलह नाही, अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास करायला आवडते. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी समस्येने ग्रासलेले असते. आणि जगामध्ये असे कोणते कुळ अथवा वंश आहे ज्यामध्ये कोणत्या ना कोणता दोष अथवा अवगुण नसेल. आणि प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रोगाचा सामना करावाच लागतो. असा कोणता मनुष्य आहे आणि ज्याने व्यसनांमध्ये पडून कष्ट झेललेले नसतील. आणि नेहमी सुखी राहणारा व्यक्ती देखील मोठ्या मुश्किलीने मिळतो. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी कष्ट अथवा संकटाचा प्रसंग येतच असतो. म्हणून आचार्य चाणक्यांनी ही गोष्ट बरोबर सांगितली आहे की संभाव्यतः विरळच असा एखादा वंश अथवा कुळ असेल ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतील. आणि सर्व व्यक्ती कधी ना कधी तरी कोणत्या रोगाने पीडित झालेले असतील. आणि जो मनुष्य वाईट व्यसनांमध्ये पडतो अथवा कोणतेही वाईट काम करण्याची सवय पडतो त्याला देखील दुःख झेलावे लागते. आणि संभाव्यतः जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाहीये त्याला नेहमी सुख मिळत राहिले पाहिजे आणि तो संकटाच्या फेऱ्यांमध्ये कधी अडकला नसेल. स्वतःला नेहमी सुखी समजणाऱ्या व्यक्तींच्या समोर देखील अनेक प्रकारची लहान मोठी संकटे येऊ शकतात. अर्थात कोणी मनुष्य परिपूर्ण नाहीये हे आपण त्यामधून सांगू नक्की शकतो. म्हणून मनुष्याच्या वागण्यावरून त्याच्या कुळाचे ज्ञान होते. आणि मनुष्याच्या वागण्या बोलण्यावरून या गोष्टीचा पत्ता लागतो की तो कोठे राहणारा आहे. आणि तो ज्या प्रकारे कोणालाही मान सन्मान देतो त्यावरून त्याचे प्रेम प्रकट होते. आणि कोणाच्या शरीराला बघितल्यावर त्याच्या जीवनाचे प्रमाण कळते. अर्थात हे कळते की तो किती खातो. म्हणून मनुष्य ज्या प्रकारे वागतो त्यावरून त्याच्या कुळाचे ज्ञान चांगल्या प्रकारे होते. आणि त्याच प्रकारे मनुष्याची भाषा आणि बोलण्या चालण्यावरून त्याचा देश आणि प्रदेश अथवा राहण्याच्या स्थानाचा ठाव ठिकाणा कळतो. आणि मनुष्य ज्या प्रकारे कोणाप्रती आदर प्रकट करतो त्यावरून हे स्पष्ट होते की त्याचा स्वभाव कसा आहे. आणि त्याच प्रकारे कोणाच्या शरीराची ठेवण बघून त्याच्या खाण्यापिण्याच्या प्रमाणाचा अंदाज करता येतो. म्हणून समजदार व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या मुलीचा विवाह एखाद्या चांगल्या कुळामध्ये नक्कीच करावा आणि मुलाला चांगले शिक्षण नक्कीच द्यावे. त्याला अशा प्रकारचे शिक्षण द्यावे ज्यामुळे त्याचा मान सन्मान वाढेल आणि शत्रूला अशा व्यसनामध्ये अडकावे आणि ज्यातून त्याला बाहेर येणे कठीण होईल. आणि आपल्या मित्राला धर्माच्या मार्गामध्ये लावणे नक्कीच योग्य आहे आणि त्याला आपण नक्कीच लावले सुद्धा पाहिजे. म्हणून दुष्ट व्यक्ती आणि साप या दोघांमधून नक्कीच कोणाही एकाला निवडायचे असेल तर दुष्ट व्यक्तीमध्ये सापाला निवडणे ठीक राहील. कारण साप वेळ आल्यावर दंश करेल परंतु दुष्ट व्यक्ती प्रत्येक वेळेस हानी पोहोचवत राहील. आणि चाणक्याने येथे स्पष्ट केले आहे की दुष्ट व्यक्ती सापापेक्षा देखील अधिक भयंकर असतो. साप तर आत्मरक्षणासाठी आक्रमण करतो परंतु दुष्ट व्यक्ती आपल्या स्वभावामुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कशा ना कशा प्रकारचे कष्ट पोहोचवत राहतो. आणि अशा प्रकारे दुष्ट व्यक्ती सापांपेक्षा देखील अधिक घातक असतो हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून राजे लोक चांगल्या कुलीन व्यक्तींना आपल्या जवळ याकरता ठेवतात कारण ते राजाच्या उन्नतीच्या काळात आणि त्यांचे ऐश्वर्य समाप्त झाल्यावर तसेच विपत्तीच्या काळात देखील ते त्यांना सोडत नाहीत. आणि राजे लोक अथवा राजपुरुष राजाच्या महत्त्वपूर्ण पदांवर व स्थानांवर उत्तम कुळाच्या व्यक्तींनाच नियुक्त करतात. कारण त्यांच्यामध्ये उच्च संस्कार तसेच चांगल्या शिक्षणामुळे एक विशेषता असते. आणि ते राजाच्या प्रत्येक कामामध्ये सहाय्यक असतात. आणि ते राजाच्या प्रगतीच्या काळामध्ये अथवा सामान्य मध्यम परिस्थितीमध्ये तसेच संकट आल्यावर देखील त्यांची सोबत सोडत नाहीत. आणि जरी गोष्ट आजच्या संदर्भामध्ये बघायला गेलो तर स्वार्थी आणि नीच कुळातील व्यक्तीच आपला स्वार्थ साध्य झाल्यावर पक्ष बदलतात आणि नेत्यांची साथ सोडतात. आणि अपरोक्ष रूपाने चाणक्य या लोकांपासून सावध करू इच्छितात आणि सावध राहायला सांगत आहेत. म्हणून समुद्र देखील प्रलयाच्या स्थितीमध्ये आपल्या मर्यादेचे उल्लंघन करतो आणि किनाऱ्यांना ओलांडून सर्व प्रदेशामध्ये पसरतो.
परंतु सज्जन व्यक्ती प्रलयासारखा भयंकर विपत्ती आणि कष्ट आल्यावर देखील आपल्या सीमेमध्ये राहतात आणि मर्यादा सोडत नाहीत. म्हणून विशाल सागर खूप गंभीर असतो, परंतु चाणक्य धैर्यवान गंभीर व्यक्तीला सागरापेक्षा श्रेष्ठ मानतात आणि समुद्र सर्व मर्यादा विसरतो आणि आपल्या सर्व सीमा तोडतो आणि पाणी पृथ्वी एक होऊन जाते. परंतु श्रेष्ठ व्यक्ती अनेक संकट आल्यावर देखील नक्कीच तो गंभीर असतो आणि तो गंभीर स्वरूपात तो सगळ्यांचा विचार करत असतो आणि मग त्याला सहन करतो आणि आपली मर्यादा कधी पार पाडत नाही आणि कधी पार करत नाही. म्हणून हे लक्षात घ्या, आपली मर्यादा आपण कधी पार करायची नाहीये आणि ती मर्यादा आपण जपून ठेवायची आहे आणि कायमच जपून ठेवायची आणि यावर आपल्याला पूर्णपणे विश्वास ठेवायला लागणार आहे आणि स्वामींवर देखील विश्वास ठेवायला लागणार आहे. म्हणून स्वामींवर विश्वास असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंटमध्ये गुरु माझी स्वामी माऊली असं टाईप करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.